नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2017 तसेच 2022 मधील शिक्षक भरतीची सद्यस्थिती काय आहे याविषयी, तसेच 2022 मधील विथ इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत राऊंडसाठी विषयनिहाय किती पदे रिक्त आहेत याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण 2017 मधील शिक्षक भरतीची सद्यस्थिती काय आहे याविषयी माहिती पाहू। बघा, 2017 मधील आणखी माजी सैनिकचा कन्व्हर्टेड राऊंड लागणे बाकी आहे आणि मित्रांनो, त्या जागा जवळपास 1200च्या जवळपास त्यावेळेस जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या होत्या। मात्र त्यानंतर रिक्त, अपात्र आणि गैरहजर जागेची जी जाहिरात देण्यात आलेली होती त्यामध्ये जवळपास 750 ते 700 जागांसाठी जाहिरात देण्यात आलेली होती। आणि बघा मित्रांनो, कन्व्हर्टेड राऊंड जोपर्यंत शिक्षक भरतीवरील 2017च्या शिक्षक भरतीवरील स्टे उठत नाही तोपर्यंत 2017 मधील शिक्षक भरतीचा हा जो माजी सैनिकचा कन्व्हर्टेड राऊंड आहे, या कन्व्हर्टेड राऊंडची यादी लागणार नाही हे आपल्याला माहिती आहे। बघा, आता कोर्ट केसच्या संदर्भात बोलायचं झालं तर मित्रांनो, मागील 21 जून रोजी कोर्टाची डेट होती, मात्र त्या तारखेला सुनावणी झालेली नाही आणि अद्यापही पुढील सुनावणीची तारीख ही मिळालेली नाही। तसेच मित्रांनो, 2017 मधील 50% पदकपात जागेच्या संदर्भात बोलायचं झाल्यास शिक्षण आयुक्त कार्यालयाने मंत्रालयामध्ये या जागेच्या संदर्भात प्रस्ताव पाठवलेला आहे आणि या प्रस्तावावरती शासनाची परवानगी अद्याप मिळालेली नाही। जोपर्यंत 17च्या भरतीवरील स्टे उठत नाही तोपर्यंत या 50% जागासुद्धा भरण्यात येणार नाहीत। म्हणजे 17च्या भरतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर महत्त्वाचं आहे की 2017 मधील भरतीवरती स्टे उठणे महत्त्वाचं आहे आणि त्या संदर्भात शासनाने कोर्टामध्ये सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे। मात्र कोर्टाची सुनावणी होत नसल्यामुळे हे प्रकरण सध्या पेंडिंग आहे। तर 2017च्या अभिगतधारकांना विनंती आहे की तुम्ही वैयक्तिक लेवलवरती शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन स्वतः 2017च्या संदर्भात ही भरती करण्यात यावी या संदर्भात निवेदने द्यावीत। आपल्यासाठी कोणी समोर येईल आणि ते या 2017च्या भरतीचा पाठपुरावा करतील हे मित्रांनो आता हा विचार करणे सोडून द्या आणि आपल्या स्वतःच्या हक्कासाठी पुण्याला जाऊन आयुक्त कार्यालयामध्ये निवेदन द्या। यानंतर मित्रांनो, 2022 मधील म्हणजे सध्या जी शिक्षक भरती चालू आहे या बाबतीत आपण सद्यस्थिती काय आहे ते पाहू। बघा, 25 जूनला शिक्षक भरतीची कन्व्हर्टेड राऊंडची यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि या कन्व्हर्टेड राऊंडची निवड यादी जाहीर केल्यानंतर सर्व जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगर परिषदांना सूचना दिलेल्या आहेत की ज्या उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकरात लवकर करून त्यांना नियुक्ती आदेश देण्यात यावेत। आणि या संदर्भात मित्रांनो, 2022 मधील कन्व्हर्टेड राऊंडची ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी ही संबंधित जिल्हा परिषदमध्ये आज जिल्हा परिषद बुलढाणा येथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उमेदवारांना उपस्थित राहण्याचे सूचना देण्यात आलेल्या होत्या। तसेच काही जसे जिल्हा परिषद गोंदिया असेल किंवा जिल्हा परिषद धाराशिव असेल येथील उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डेट देण्यात आलेली आहे। आणि बघा, आता 2022 मधील कन्व्हर्टेड राऊंडमधील उमेदवारांना ही नियुक्ती येत्या 8 ते 10 दिवसामध्ये मिळणार आहे। त्यानंतर आता शिक्षक भरतीतील पुढील टप्प्याबाबत काय, तर बघा, पुढील टप्प्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास आता 10% पदकपात जागा असतील किंवा रिक्त, अपात्र, गैरहजर जागा असतील तर या बाबतीत बोलायचं झाल्यास या जागा मित्रांनो केव्हा भरण्यात येतील याबाबत स्पष्टता नाही। आता मागील 26 जूनच्या न्यूज बुलेटिनमध्ये अशा सूचना देण्यात आलेल्या होत्या की या जागा लवकरात लवकर भरण्यात येतील आणि त्याची कार्यवाही सुरू आहे। त्याचबरोबर मुलाखत राऊंडच्या संदर्भातही निवड याद्या तयार करण्याच्या संदर्भात आयुक्त कार्यालयामध्ये सध्या काम चालू असल्याची माहिती मिळत आहे। बघा, मग आता शिक्षक भरतीचा आता कन्व्हर्जन राऊंड लागल्यानंतर आता कोणती निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल, तर बघा, रयत शिक्षण संस्था या संस्थेमधीलही जागांची निवड यादी अद्याप प्रसिद्ध झालेली नाही, कारण विधान परिषदेतील आचारसंहितेमुळे खाजगी संस्थांमधील निवड याद्या प्रसिद्ध करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिलेली नव्हती। तर बघा, आता बऱ्याच उमेदवारांचे कमेंट्स येत आहे की सर, पवित्र पोर्टलवरती लॉग इन केल्यानंतर काही संस्था लाल पट्टीमध्ये दर्शवण्यात येत आहेत, काही प्रेफरन्स या लाल पट्टीमध्ये दर्शवण्यात येत आहेत, तर त्याचा अर्थ काय, तर बघा मित्रांनो, आचारसंहितेमुळे तेथील निवड यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली नाही। आचारसंहिता संपल्यानंतर ती यादी पवित्र पोर्टलवरती डिस्प्ले करण्यात येणार आहे।
बघा आता रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात बोलायचं झाल्यास मित्रांनो, तेथील केस ही उच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहे आणि त्यावरती पुढील यादी केव्हा लागेल ते समजेल. बघा त्यानंतर आता पुढील राऊंड कोणता लागणार आहे, तर या बाबतीत बोलायचं झाल्यास 10% पदकपात आणि रिक्त अपात्र गैरहजर जागेचा अहवाल शासनाकडे येणे महत्त्वाचं आहे. जर शासनाकडे हा अहवाल यायला उशीर झाला तर तत्पूर्वी मित्रांनो मुलाखतीचा राऊंड लागण्याची शक्यता आहे. बघा कारण आता या मुलाखतीच्या राऊंडची वाट पाहणाऱ्या अभिज्ञताधारकांनी किती दिवस आणखी वाट पाहायची, तर त्यामुळे शासन ही भरती लवकरात लवकर कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे जर 10% पदकपात जागाचा अहवाल जर लवकरात लवकर मिळाला नाही तर मुलाखतीची यादी ही येत्या 10 जुलैपर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल. आणि रिक्त अपात्र गैरहजर जागेच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तर मित्रांनो, आता पहिल्या निवड यादीमधील उमेदवारांची काही ठिकाणी नियुक्ती मिळालेली नाही आणि त्यापैकी किती उमेदवार आता हे रिक्त अपात्र ठरलेत किंवा गैरहजर राहिले, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गैरहजर राहिलेत, त्याचा अहवाल जोपर्यंत शिक्षण आयुक्त कार्यालयात येत नाही तोपर्यंत मित्रांनो रिक्त अपात्र गैरहजर जागा तसेच 10% जागेचा राऊंड हा लागणार नाही. आता मित्रांनो आपण मुलाखत राऊंडसाठी 1 ते 5 तसेच 6 ते 8 विषयनिहाय तसेच माध्यमनिहाय किती जागा रिक्त आहेत आणि किती संस्थांनी पवित्र पोर्टलवरती जाहिरात दिलेली आहे याविषयी माहिती पाहू. बघा मित्रांनो, अशा स्वरूपाची माहिती देणारा आपलं एकमेव चॅनल आहे आणि मित्रांनो हे माहिती ॲनालिसिस करायला बराच वेळ लागतो. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला एक वेळ लाईक अवश्य करा. आणि बघा मित्रांनो, तुमच्या मनामध्ये जर काही शंका असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा. तुमच्या कमेंटला उत्तर हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी वारंवार देतो. आता सुरुवातीला आपण 1 ते 5 मुलाखत राऊंड म्हणजेच विथ इंटरव्ह्यूसाठी माध्यमनिहाय किती संस्थांनी जाहिरात दिलेली आहे तसेच त्यांच्या किती जागा आहेत याविषयी माहिती पाहू. बघा सुरुवातीला 1 ते 5 मराठी माध्यमाच्या जवळपास 345 संस्थांनी ही पवित्र पोर्टलवरती नोंदणी केलेली आहे आणि त्यांच्या जाहिराती या पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या आहेत. तर या 345 संस्थांमध्ये जवळपास 1 ते 5 मराठी माध्यमाच्या 549 पदांसाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. त्यानंतर 1 ते 5 इंग्लिश माध्यमाच्या म्हणजेच सेमी इंग्लिश असेल किंवा इंग्लिश माध्यम असेल येथील 20 संस्थांनी जाहिरात दिलेली आहे आणि तेथे 30 पदांसाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. त्यानंतर हिंदी माध्यमाच्या 2 संस्थांनी पवित्र पोर्टलवरती जाहिरात दिलेली आहेत आणि तेथे 3 पदांसाठी ही जाहिरात देण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, आता आपल्याला माहित आहे की खाजगी संस्थेवरती इंटरव्ह्यूची निवड यादी लागल्यानंतर त्या ठिकाणी एका जागेसाठी 10 उमेदवारांना पाठवण्यात येणार आहे. म्हणजे बघा आता जवळपास या 30 जागा जर पकडल्या इंग्लिश मीडियमच्या 30 जागांसाठी जवळपास 300 उमेदवारांची शिफारस ही होणार आहे. तसेच मराठी माध्यमाच्या 549 जागांसाठी जवळपास 5490 उमेदवारांची शिफारस करण्यात येणार आहे. आता एका संस्थेसाठी एका जागेसाठी संस्थेवर जर 10 उमेदवार पाठवणार असतील मुलाखत राऊंडमध्ये तर एका उमेदवाराला 10 संस्थेवर पाठवण्यात येणार आहे. म्हणजेच बघा मित्रांनो, जवळपास आपल्याला जरी हा आकडा खूप मोठा दिसत असला म्हणजे 5490 उमेदवारांची शिफारस होण्यासाठी वाटत असली तरी एक उमेदवार हा 10 वेळा काउंट करण्यात आलेला आहे. त्यामुळे जवळपास 550 ते 700 उमेदवारांची शिफारस ही 1 ते 5 मराठी माध्यमासाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे मित्रांनो आता यापूर्वी आपण 1 ते 5 मराठी माध्यमाचा प्रवर्गणी आहे किती कट ऑफ लागला याविषयी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तर बघा आता या खाजगी संस्थेचा विथ इंटरव्ह्यूचा कट ऑफ किती येऊ शकतो, तर जवळपास 550 जागांसाठी मित्रांनो तुम्ही अंदाज लावू शकता. बघा आता मित्रांनो आपण 6 ते 8 सब्जेक्ट वाईज किती संस्थांनी जाहिरात दिलेली आहे आणि किती पदांसाठी जाहिरात देण्यात आलेली आहे याविषयी माहिती पाहू. बघा 6 ते 8 भाषा विषय मराठीसाठी 120 संस्थांनी पवित्र पोर्टलवरती जाहिरात दिलेली आहे आणि या 120 संस्थांमध्ये जवळपास 145 जागांसाठी जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मराठी विषयासाठी. त्यानंतर इंग्लिश विषयासाठी जवळपास 6 ते 8 साठी 234 संस्थांनी जाहिरात दिलेली आहे आणि त्या ठिकाणी जवळपास 314 जागा या रिक्त आहेत. त्यानंतर भाषा विषय हिंदी 6 ते 8 88 संस्थांनी पवित्र पोर्टलवरती जाहिरात दिलेली आहे आणि या 88 संस्थांमध्ये जवळपास 96 पदांसाठी उमेदवारांची विथ इंटरव्ह्यू राऊंडसाठी शिफारस करण्यात येणार आहे. त्यानंतर सामाजिक शास्त्रे म्हणजेच सोशल सायन्स, बघा सोशल सायन्स या विषयासाठी विनामुलाखत राऊंडसाठी खूप कमी प्रमाणात जागा आलेल्या होत्या आणि विथ इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा
फक्त 81 जागांसाठी जाहिरात देण्यात आलेली आहे। त्यामुळे सोशल सायन्स या विषयाचा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड कट ऑफ सुद्धा हा जास्त लागणार आहे। यानंतर मित्रांनो स्पेशल मॅथ्स विषय बघा, स्पेशल 7 ते 8 गणित या विषयासाठी मराठी माध्यमामध्ये 162 संस्थांनी जाहिरात दिलेली आहे आणि तेथील जागा या 233 आहेत। बघा, स्पेशल मॅथ्स सब्जेक्टसाठी इंग्लिश माध्यमामध्ये 22 संस्थांनी जाहिरात दिलेली आहे आणि तेथे 33 पदे ही भरण्यात येणार आहेत। बघा, या 22 संस्थांमध्ये 33 पदे ही भरण्यात येणार आहेत। त्यानंतर स्पेशल विज्ञान विषय बघा, स्पेशल सायन्स विषयासाठी 7 ते 8 मराठी माध्यमाच्या जवळपास 159 संस्थांनी जाहिरात दिलेली आहे आणि त्या 159 संस्थांमध्ये 206 उमेदवारांची विथ इंटरव्ह्यू राऊंडसाठी शिफारस करण्यात येणार आहे। 206 जागेसाठी शिफारस करण्यात येणार आहे। त्यानंतर इंग्लिश माध्यम स्पेशल सायन्स विषयाच्या 23 संस्थांनी जाहिरात दिलेली आहे आणि तेथे 31 पदे ही भरण्यात येणार आहेत। यानंतर मित्रांनो आता कंबाईन मॅथ सायन्स म्हणजे ज्यांचा गणित विज्ञान हा विषय आहे, यासाठी माध्यम निहाय किती पदे देण्यात आलेले ते हे पाहू। बघा, मॅथ सायन्स मराठी माध्यमाच्या 155 संस्थांमध्ये 216 पदांसाठी जाहिरात देण्यात आलेली आहे। त्यानंतर इंग्लिश माध्यमामध्ये 13 संस्थांनी जाहिरात दिलेली आहे आणि तेथे 14 पदे ही रिक्त आहेत। तर बघा, 7 ते 8 भाषा विषय संस्कृत विषयासाठी सुद्धा जाहिरात देण्यात आलेली आहे। बघा, भाषा विषय संस्कृतसाठी 11 संस्थांनी जाहिरात दिलेली आहे आणि त्या 11 संस्थांमध्ये 14 जागा या विथ इंटरव्ह्यू राऊंडसाठी रिक्त आहेत। बघा मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप मोठा होत आहे, त्यामुळे 9 ते 12ची माहिती मित्रांनो आपण यानंतरच्या भाग 2 मध्ये देणार आहोत। बघा मित्रांनो, तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक वेळ लाईक अवश्य करा आणि तुमच्या मनामध्ये शिक्षक भरतीच्या संदर्भात काही शंका असतील तर त्या कमेंट करा। त्या कमेंटला मित्रांनो आपण नक्कीच उत्तर देऊ। धन्यवाद मित्रांनो।